कोल्हापूरकरांच्या आवडीची शुद्ध शाकाहारी थाळी आता नव्या ठिकाणी. हॉटेल नैवेद्यमची कोल्हापुरातील दुसरी शाखा देवल क्लब जवळ नव्या रूपात, नव्या उत्साहात पुन्हा आपल्या सेवेत. तेच अनुभवी शेफ, ग्रुपची विश्वासार्ह मॅनेजमेंट आणि तीच अप्रतिम चव घेऊन हॉटेल नैवेद्यम आता नव्या ठिकाणी सज्ज आहे आपल्या स्वागतासाठी. शुद्ध शाकाहारी जेवणाची जणू पर्वणीच. इथे मिळेल वेलकम ड्रिंक्स पासून ते विविध स्वीट्स पर्यंत, ताजे सलाड, स्वादिष्ट पुलाव, खमंग पुरणपोळी, तसेच गुजराती, राजस्थानी आणि महाराष्ट्रीयन पदार्थांचे एक परफेक्ट कॉम्बिनेशन देणारी प्युअर व्हेज अनलिमिटेड थाळी फक्त हॉटेल नैवेद्यमध्येच. कोझी ॲम्बियन्स, प्रसन्न वातावरण, मनमोहक इंटेरियर आणि प्रशस्त पार्किंग. प्युअर व्हेज खवय्यांसाठी कोल्हापुरांचं हक्काचं ठिकाण. उत्कृष्ट स्वादासाठी नैवेद्यम समर्पयामी. हॉटेल नैवेद्यम, देवल क्लब, मंगळवार पेठ, कोल्हापूर. जेव्हा सुरू केली होती त्यावेळी त्या संदर्भातले काही निकष होते. त्या निकषाच्या आधारावर बहिणींना अर्ज करायला सांगितलं होतं आणि कागदपत्रांच्या पूर्ततेला वेळ लागेल म्हणून ही मुभा दिली होती की त्यांनी सेल्फ सर्टिफिकेशन करायचं. म्हणजे त्यांनी जे सांगितलं ते सत्य मानून आपण त्या ठिकाणी त्यांना लाडक्या बहिणीचा लाभ देणं सुरू केलं. पण अर्थातच आपण ज्यावेळी कुठलाही सरकारी पैसा खर्च करतो त्यावेळी त्याचं CAGचं ऑडिट होतं आणि CAGच्या ऑडिटमध्ये निकषांप्रमाणे अर्ज आहेत की नाही याची माहिती द्यावी लागते. आणि म्हणूनच योजना सुरू झाल्यानंतर आपण त्याचं KYC सुरू केलं आणि वेगवेगळे जे डेटाबेस होते त्याच्याशी कंपॅरिझन सुरू केलं, ज्याच्यामध्ये इन्कम टॅक्स विभागाकडनं आपण माहिती घेतली. सरकारचे जे काही कर्मचारी आहेत त्यांचं जिथनं पेमेंट होतं त्या पोर्टलमधनं आपण माहिती घेतली. जो काही आपला परिवहन विभाग आहे याच्यामध्ये मोटरची ओनरशिप कोणाकडे आहे, 4 व्हीलरची, याच्या डेटाबेसची माहिती घेतली. रेशन कार्ड याच्या डेटाबेसची माहिती घेतली आणि ही सगळी माहिती आपण ज्यावेळेस कोलेक्ट केली त्यावेळी असं लक्षात आलं की 5 लाख लोक असे आहेत ज्यांच्या घरी सरकारी नोकरी आहे. 14,000 तर पुरुषच निघाले. जवळपास 10 लाख असे निघाले की ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्तीचं आहे. अशा वेगवेगळ्या डेटाबेसमध्ये जे लोक अपात्र झाले त्यांना आपण अपात्र केलेलं आहे. त्यासोबत आपण हे सांगितलं होतं KYC करून घ्या, म्हणजे जे काही माहिती तुम्ही सादर केलेली आहे ती आतापर्यंत सत्य मानण्यात आली, आता त्याची कागदपत्र द्या. पण मोठ्या प्रमाणात KYC झाली नाही. आता एक गोष्ट आपण लक्षात घ्या की ज्यांना अर्ज करता येतो, सेल्फ सर्टिफिकेशन करता येतं, त्यांना KYC करता येत नाही असं मानणं काही योग्य नाही. पण जवळपास 9 महिने सातत्याने पाठपुरावा केल्यानंतरही ज्यांनी KYC केली नाही ते अर्थातच कुठल्या तरी एखादा निकष पार पाडत नाही म्हणून त्यांनी KYC केली नाही. आणि म्हणून हे जे काही आत्ता या ठिकाणी जवळपास जे काही तुम्ही सांगितलं 60 लाख 80 लाख जो काही आकडा तुम्ही दिलेला असेल तर ते लोक या योजनेच्या